बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थी आपला शिकला पाहिजे आणि थोड्याच दिवसात पूर्ण महाराष्ट्र म्हणलं पाहिजे की बीड जिल्हा हा गाफील लोकांचा जिल्हा नाही, हा खराब लोकांचा जिल्हा नाही, हा सुशिक्षित लोकांचा जिल्हा आहे आणि बीड जिल्ह्यातले विद्यार्थी आपल्या राज्याचं नाव वर नेत आहेत असं चित्र आपलं बदलून दाखवायचं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण इयत्ता 10वी सायन्स विषयाची बॅच सुरू करत आहोत जी असणार आहे 2025-26 साठी. आता ही बॅच तुम्ही का जॉईन करावी असं तुम्हाला वाटत असेल? ही बॅच तुम्ही जॉईन का करावी? या बॅचचा आपला उद्देश आहे की ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांना ज्या भाषेमध्ये समजेल त्या भाषेमध्ये आपण समजावून सांगणार आहे. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी आता सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश माध्यमाकडे वळलेत, पण त्या माध्यमाचं अचानक लँग्वेज चेंज झाल्यामुळं विषयाचं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे काय होतंय, विषय जे सांगतोय ते विद्यार्थ्यांना सध्या समजत नाहीये. त्यामुळे आपण काय करायचंय, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ सुरुवातीला शेअर करायचा आहे आणि प्रत्येकाला या क्लासेस बद्दल माहिती व्हावी याच्यामध्ये थोडासा हातभार लावायचा आहे. दुसरं जर पाहिलं तर माझा या पाठीमागचा उद्देश असा आहे की झेडपीच्या शाळांसाठी त्या बंद पडू नयेत म्हणून मी पाठीमागच्या काही कालावधीपासून काम करतो आणि त्यामध्येच माझ्या असं लक्षात आलं की ग्रामीण भागामधले जे विद्यार्थी आहेत ते शहराकडे वळताना दिसतात, कारण ग्रामीण भागामध्ये त्यांना चांगलं शिक्षण भेटत नाही असं मत आहे. भेटतं का नाही ते आपण पडताळ करून पाहिल्याशिवाय समजणार नाही. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस तेच ग्रामीण भागातले विद्यार्थी शहरामध्ये शिकायला येतात, जे काही बस गाड्या वगैरे यांनी प्रवास करून किंवा काही पालक त्या विद्यार्थ्यांना तिथंच ठेवतात, परंतु त्या विद्यार्थ्यांची अडचण अशी आहे की त्यांना इंग्लिशचं ज्ञान जेवढं त्या विषय समजून घेण्यासाठी आवश्यक आहे त्याच्यापेक्षा खूपच कमी आहे. काही काही विद्यार्थी 9वी 10वीच्या वर्गात आहेत परंतु त्यांना चांगल्या प्रकारे इंग्लिश वाचता येत नाही. जर ते झालं नाही तर हे सायन्सचे कन्सेप्ट त्यांना समजणार कसं? त्यातली त्यात आणखी एक दुसरी गोष्ट आहे की आपण हे लेक्चर बीड जिल्ह्यामधून, आपले जे ऑफलाईन क्लासेस आहेत बीड जिल्ह्यामध्ये आष्टी या ठिकाणी आहेत आणि इथं बरेच विद्यार्थी मला असे भेटले की त्या विद्यार्थ्यांचं बेसिक एकदम कच्चं आहे. ते बेसिक जर पक्क करायचं म्हटलं तर त्यांना आपण डायरेक्टली इंग्लिशच्या माध्यमातून ते करू शकत नाही. परंतु आता अडचण अशी झाली की त्या विद्यार्थ्यांनी सेमी इंग्लिशला ऍडमिशन घेतलंय. जे पालक असतात त्या पालकांना असं वाटतं की सेमी इंग्लिशला ऍडमिशन घेतलं किंवा इंग्लिश मिडियमला ऍडमिशन घेतलं की काम झालं, शाळा आपल्याला विद्यार्थी सुधारवून देतात. पण ते करतील काय? शाळेमध्ये बरेच विद्यार्थी असतात, 60-70 विद्यार्थ्यांची जर बॅच असली आणि तुमच्या विद्यार्थ्यांना, तुमच्या मुलाला जर वाचताच येत नसेल तर त्याचं काय? त्यासाठी अगदी बेसिक पासून आपण इथून घेणार आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जॉईन करू शकतात, ऑफलाईन पद्धतीने जॉईन करू शकतात. आणि तसं जर पाहिलं तर पाठीमागच्या काही कालावधीमध्ये अनेक कारणांमुळे आपल्या जिल्ह्याचं नाव खराब होत गेलं. परंतु जर आपण मुलांना शिक्षण क्षेत्राकडे वळवलं, त्यांना चांगलं शिक्षण दिलं तर आपले मुलं 4-5 लोकांमुळेच नाव खराब झालं असं, थोड्याफार लोकांमुळे आपल्या जिल्ह्याचं नाव खराब झालं. आणि त्याचा परिणाम एवढा झाला की मोठाले जे मेट्रो शहर आहेत त्या शहरामध्ये आपल्या लोकांना रूमा सुद्धा लोक भाड्याने द्यायला नकार द्यायला लागले. परंतु प्रत्येक बीड जिल्ह्यातला माणूस असा आहे का त्या लोकांना पण मला सांगायचंय की बीड जिल्हा तुम्ही 4 लोकांनी जर काही चुकीचे कामं केले तर संपूर्ण जिल्ह्याला बदनाम नाही करू शकत. हाच जिल्हा आहे, या जिल्ह्याने कित्येक तरी चांगले विद्यार्थी आपल्या राज्याला दिलेत, आपल्या देशाला दिलेत. या जिल्ह्यातल्या कित्येक लोकांनी चांगले कामं केलेत. पण काय होतं, हे मीडिया वगैरे ह्या लोकांना हाईप करत नाही. जे खराब कामं करणारे लोक आहेत त्यांनाच तुम्ही सुरुवातीला प्राधान्य देता आणि त्या गोष्टींचा परिणाम असा होतो की आपला जो तरुण वर्ग आहे, तरुण वर्ग त्या लोकांकडे जास्त प्रमाणात आकर्षित झालेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि तो वर्ग जास्त प्रमाणामध्ये तिकडे आकर्षित न होता शिक्षण वगैरे या गोष्टींकडे आकर्षित व्हावं म्हणून पाठीमागच्या 3 वर्षापासून मी काम करतोय. पण त्याकडे मात्र कोणाचं लक्ष येत नाही, कारण चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायची आपली सवय म्हणजे सवयच नाही राहिली आपल्याला. आपण ते विसरून गेलो. आपलं लक्ष नेहमी खराब गोष्टीकडे आपण पटकन आकर्षित होतो. जसं मोबाईलचा वापर आपले मुलं आता सध्या जास्त प्रमाणात करायला लागलेत आणि त्याच्यामुळं अनेक प्रकारच्या इन्फॉर्मेशन त्या चुकीच्या असोत बरोबर असोत आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत येतात आणि त्याचा परिणाम असा होतो की काही विद्यार्थी त्यामध्ये वाहत जातात आणि त्यांच्या जीवनाला वेगळं वळण लागतं. ते होऊ नये, ग्रामीण भागातले विद्यार्थी शिक्षणाकडे वळावं म्हणून माझ्या या प्रयत्नाला तुम्हीही साथ द्या. आता हे जे ऑनलाईन क्लासेस आहेत ते मी पूर्ण वर्षभर कॅरी आउट करणार आहे, इयत्ता 6वी पासून ते 10वी पर्यंत. इयत्ता 6वी, त्याच्यानंतर इयत्ता 7वी, 8वी, 9वी आणि 10वी या विषयाचे सायन्सचे क्लासेस तुम्हाला इंग्लिश माध्यम आणि मराठी माध्यम, इंग्लिश आणि सेमी
या दोन्ही माध्यमांसाठी आपण एकत्रित करणार आहोत। आणि काही मराठी विद्यार्थी, मराठी आता असं होत चाललंय की आपण राहतो महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राचे गौरव, आपली जी भाषा आहे मराठी, ती भाषा लोक विसरून जायला लागले। तुम्हाला इंग्लिश मीडियमला ऍडमिशन घ्यायचं, तुमचा मुलगा डॉक्टर हो किंवा कोणी हो, त्याला नंतर फील्डवर काम करताना मराठी लोकांबरोबर काम करायचं असतं। आणि आपण इंग्लिश 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 असं करून जे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, ज्या गोष्टी त्या विद्यार्थ्यांना समजणार होत्या ज्या त्या वयामध्ये, त्या समजायचंच बंद होऊन गेलं। त्याचं कारण असं की तुम्ही इंग्लिशकडे अचानक वळलात आणि आपल्या मुलांची इंग्लिश भाषा एवढी चांगली झालीच नाही की त्या भाषेमध्ये ते अभ्यास करू शकतात। पण जे झालं असेल ते झालं असेल, आणि कमीत कमी बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक गावापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, ही तुमची जिम्मेदारी आहे। कारण प्रत्येक माणसाने आपल्या जिल्ह्याचं नाव खराब होत असताना आपण जर त्याच्यावर दाताड काढत जर बसत असलो तर आपल्या असण्याला काही अर्थ नाही। आपण पण आहोत असं आपल्याला दाखवून द्यायचं। फक्त तुम्हाला माझी साथ द्यायची, जास्त काय करायचं नाही, लेकरांना फक्त शिका म्हणायचे। ऑनलाईन माध्यमातून आपण प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहे। तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, काही डायरेक्टली येऊन आष्टीमध्ये भेटू शकतात जवळचे विद्यार्थी, बाहेरचे विद्यार्थी कॉन्टॅक्ट करू शकतात। परंतु बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थी आपला शिकला पाहिजे। आणि थोड्याच दिवसात पूर्ण महाराष्ट्र म्हणलं पाहिजे की बीड जिल्हा हा गाफील लोकांचा जिल्हा नाही, हा खराब लोकांचा जिल्हा नाही, हा सुशिक्षित लोकांचा जिल्हा आहे। आणि बीड जिल्ह्यातले विद्यार्थी आपल्या राज्याचं नाव वर नेत आहेत, असं चित्र आपलं बदलून दाखवायचं। त्याचबरोबर 11वी आणि 12वीचं बायोलॉजी मी शिकवणार आहे, 11th आणि 12th बायोलॉजी, ते तुमच्या नीट परीक्षेला तुम्हाला काम येईल। तुम्ही घरी बसल्या नीटची तयारी करू शकता। एवढ्या गोष्टी आपण अवेलेबल करणार आहेत भविष्यामध्ये। आणि बायोलॉजीची बॅच थोड्याच दिवसामध्ये आपली चालू होणार आहे। आता आजपासून आपण 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि 10वी या बॅचेस सुरू करतोय। आता या बॅचेस सुरू करण्यापाठीमागचं कारण काय की आपल्या विद्यार्थ्यांची इंग्लिश कच्ची आहे, त्यांना त्या समजल अशा भाषेमध्ये आपलं समजावून सांगावं लागेल। आपण जर इंग्लिश मीडियमच्या विद्यालयात विद्यार्थी नेऊन ढकलून दिला ना, त्याचं आयुष्य वायाला जाणार आहे, त्याचं करिअर खराब होणार आहे, कारण त्याला त्या गोष्टी समजणार नाही। त्यामुळं आता वेळेवर सावध व्हा, लगेच जॉईन करा। जॉईन करायचं म्हणजे तुम्हाला काहीच नाही, TD1 एज्युशो मुवमेंट जो माझा चॅनल आहे, ज्याच्यावर तुम्ही हा व्हिडिओ पाहतात किंवा फेसबुकवर जर पाहत असाल तर माझ्या चॅनलवर जा, त्याला सबस्क्राईब करा। आणि फक्त 199 रुपये मध्ये तुम्हाला 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी आणि हे 11वी, 12वी हे सगळे लेक्चर माझे भेटणार आहे फक्त 199 रुपयामध्ये। हे काही एवढं कॉस्टली नाही। आणि 199 रुपये हे चार्ज मी यावर्षी करतोय। इथून पाठीमागं मी कुठल्याच विद्यार्थ्याला चार्ज केला नाही, फ्रीमध्ये 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी शिकवण्याचं काम केलंय। आणि आता या वर्षी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून आपण इथं सुरुवात केली। सुरुवातीला अगोदर मला ऑनलाईन करायला प्रॉब्लेम यायचा, कारण आपल्याकडे कॅमेरा किंवा हे बोर्ड वगैरे काही नव्हतं। हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेस मी कंप्लीट केल्यात आणि आपण ऑनलाईन क्षेत्रामध्ये प्रवेश करतोय, आता याचा फायदा प्रत्येक विद्यार्थ्याला झालाच पाहिजे, ह्या पद्धतीने आपलं लेक्चर बनवायचे। यासाठी मी जेवढी मेहनत घेता येईल जास्तीत जास्त, कसं समजून आपल्या मुलांना, कारण मी दिवसभर मुलांमध्येच असतो, त्या मुलांना आपल्याला चांगल्या वळणावर आणायचंय। आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं करायचंय आपल्याला, त्यासाठी आपल्याला लढायचंय। जातीपातीच्या कुठल्या तरी गोष्टीत घुटमाळून राहून माशीसारखं आपल्याला काही साध्य होणार नाही। आपल्याला या सगळ्या गोष्टी साध्य कराव्या लागतात, आणि त्याला एकमेव फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे शिक्षण। आणि शिक्षण म्हणजे फक्त शिक्षण शिक्षण बोंबलायचं नाही, काही त्याच्यातली समज नाही, काही नाही। सगळ्या झेडपीच्या शाळा तुम्ही बंद करीत आणल्या तर येड्यासारखे नुसते लोंढे पळतात शहरांकडे, आणि तिथे गेल्याच्या नंतर आपले विद्यार्थी सगळ्यात कच्चे येतात। मग काय करायचं, तुमच्या त्या भागदौड करणं, त्या लेकरांचं टाइम व्हायला घालतात तुम्ही मुख्यतः। आणि सगळे लेकरं म्हणजे असं मला नाही म्हणायचं त्याच्यात कोणी सुधारतच नाही, काही लेकरं सुधारतात, काही लेकरांना फायदा होतो, त्यांची ग्रास्पिंग पॉवर जास्त असते, त्या विद्यार्थ्यांना फायदा होतो। पण 90% to 95% लोकांचा किंवा विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये तोटा व्हायला लागला। आणि ही गोष्ट तुम्हाला समजेन अशी झाली, त्यामुळं आता तरी सावध व्हा आणि हे लेक्चर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, एवढंच करा। आता आपण 10वीच्या याच्यामध्ये आज आपण फक्त सुरुवात करतोय, आज आपण फक्त 10वीच्या लेक्चरची सुरुवात करतोय, आणि 6वी, 7वी, 8वी, 9वी सगळ्यांची सुरुवात आज करतोय। आज आपला मुख्यतः हा जो विषय आपला 10वीचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी नावाचा आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान। हा विषय शिकत असताना 10वीला आपला 2 भाग झालेले आहेत त्या विषयाचे। 2 भागामध्ये आपल्याला त्याचे पुस्तकं भेटतात, पार्ट 1 आणि पार्ट 2, मराठीमध्ये भाग 1 आणि भाग 2। आता मराठी आणि इंग्लिश हे समजून घ्या, आपली जी बॅच आहे ही
इंग्लिशसाठी हा पहिला लेक्चर इंग्लिश आणि मराठी दोघांसाठी पण आहे, कारण याच्यामध्ये आपला वर्षभर काय करायचं ते मी समजावून सांगणार आहे. परंतु ज्या वेळेस आपली बॅच उद्यापासून 10वीची मराठी माध्यमाची, कारण विद्यार्थ्यांचं असं मत आहे की सर आम्हाला मराठीमध्येच घ्या, आता 10वीची लगेच परीक्षा द्यायची, इंग्लिशमध्ये आम्हाला जड जाईल. तरी पण ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर लेक्चर पाहून घ्यायचे, इंग्लिश मधले समजतात का, जर समजले तर इंग्लिशमध्येच करायचे, अन्यथा तुम्हाला फक्त 10वीसाठी यावर्षी आपण मराठीची पण बॅच सुरू करतो, पुढच्या वर्षीपासून मात्र मराठीची बॅच होणार नाही. यावर्षी विद्यार्थ्याच्या आग्रहामुळे मराठीची बॅच आपण सुरू करतोय. आता सुरुवातीला आपण याचा सिलेबस समजून घेऊ. हा आहे इयत्ता 10वीच्या सायन्सचा भाग 1. आता याच्यामध्ये जर पाहिलं आपल्याला याच्यामध्ये 10 चॅप्टर दिलेले आहेत. सायन्सचा जो भाग 1 आहे आपला, याच्यामध्ये आपला 10 चॅप्टर दिलेले आहेत आणि त्या 10 चॅप्टरचा अभ्यास आपला वर्षभरामध्ये करायचा आहे. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं, ही आहे इंडेक्स. इंडेक्स म्हणजे त्याला आपण अनुक्रमानिका असं म्हणू शकतो मराठीमध्ये. याच्यामध्ये 10 चॅप्टर. पहिला चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा गुरुत्वाकर्षणाचा न्यूटनचा नियम हे कधीतरी वाचलेलं असतं. 9वीच्या वर्गामध्ये तुम्ही शिकून आलात न्यूटनचे 3 नियम, गतीचे 3 नियम आहेत, जे न्यूटन, आयझॅक न्यूटन नावाच्या शास्त्रज्ञाने ते 3 नियम आपल्याला दिलेत, ते आपण 9वी मध्ये शिकलो. तो टॉपिक तुमचा पक्का असल्याशिवाय तुम्हाला हा ग्रॅव्हिटेशन कळत नाही. आपण कधी पण शिक्षणामध्ये जर विचार केला तर 6वीचा वर्ग जर आपण परिपक्व असलो तर आपला 7वीच्या वर्गाचा अभ्यास करायला पण पूर्णपणे तयार असतो. 7वीचा परिपक्व झाला की 8वीचा, 8वीचा परिपक्व झाला की 9वीचा, 9वी झाली की 10वीचा, एकमेकांवर डिपेंड असतात हे टॉपिक सगळे. हा जो ग्रॅव्हिटेशन टॉपिक आहे, हा 9वी मध्ये जर तुम्ही न्यूटनचे गतिविषयक 3 नियम चांगल्या प्रकारे अभ्यासलेले असले आणि ते जर तुम्ही इम्प्लिमेंट करू शकत असला, जसं तुम्हाला एखादी केस स्टडी दिली आणि न्यूटनचा नियम या केस स्टडीमध्ये काय काम करेल असं जर तुम्हाला विचारलं तर ते तुम्ही सांगू शकला पाहिजे, त्या कंडिशन मध्ये तुम्ही असला पाहिजे, त्यावेळेसच तुमचं शिक्षण चांगलं चालू आहे याचा अर्थ असा होतो. जर ते तुम्ही सांगू शकला नाहीत, आता या टॉपिकमध्ये सुरुवात करताना मी जर 9वीच्या वर्गामध्ये तो थोडं आठवा किंवा लेट्स रिकॉल नावाचा जो आपला सेक्शन असतो, त्या सेक्शन मध्ये गेल्याच्या नंतर काही क्वेश्चन दिलेले असतात पाठीमागच्या वर्गाचे, ते आपला सोडवता आले पाहिजे. ते जर आपला सोडवता आले नाही तर आपण समजून जायचं. किंवा पालकांना माझी विनंती, आज घरी तुमचे लेकरं आल्याच्या नंतर त्यांना काय करायचं, जवळ घ्यायचं आणि सांगायचं की तुझं पुस्तक दे. त्या पुस्तक दिल्याच्या नंतर मराठीचं जर पुस्तक घेतलं तर थोडे आठवा नावाचा एक पॉइंट असतो आणि तो पॉइंट तुमच्या लेकरांना तुम्ही ते प्रश्न पुढचे विचारायचे. त्यावरून तुम्हाला हे कळेल की पाठीमागच्या वर्गात आपला विद्यार्थी पक्का बनलाय का, आणि जर नसेल बनला तर मग करायचं काय, ही समस्या पुढे येईल आणि त्यासाठी माझे क्लास जॉईन करायचे. तर तुम्ही कितीही धावपळ केली, लेट का होईना, 6 महिन्याच्या पर्यंत काही जण जातात, पण शेवटी TD 1 वे सर एवढाच पर्याय तुम्हाला डोळ्यासमोर दिसल, हे मी गॅरंटीने सांगतो. कारण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना काय समजतं काय नाही समजत हे मला जेवढं माहिती आहे ना, तेवढं आपल्या क्षेत्रामध्ये जे सध्या ऑनलाईन क्लासेस वगैरे देतात वगैरे, मला नाही वाटत माहित असतं. कारण जर माहित असतं त्या प्रकारचे लेक्चर मला आतापर्यंत पाहायला भेटले असते, पण नाही भेटले, त्यामुळेच मी ऑनलाईन मध्ये मी सुद्धा आलोय. तर दुसरा टॉपिक आपला पाहायचा याच्यामध्ये पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. एलिमेंट काय असतात वगैरे हे तुम्ही 6वी 7वी पासून शिकतात. एलिमेंट कशाला म्हणतात, मॉलिक्यूल कशाला म्हणतात, जरी कळलं नसलं तरी या टॉपिक मध्ये आपण सगळ्या एलिमेंटची माहिती घेणार आहे आणि पेरियोडिक क्लासिफिकेशन आपण त्याचं पाहणार आहे. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. जे काही केमिकल असतात त्याच्या रिॲक्शन कशा होतात आणि त्याचे इक्वेशन कसे बनतात हे आपण या टॉपिक मध्ये पाहणार आहे. त्याच्यानंतरचा पुढचा टॉपिक येतोय इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. जो आपला इलेक्ट्रिक करंट असतो, लाईटचा करंट असतो, जसा हा डिजिटल बोर्ड चालतोय, डिजिटल पॅनल चालतोय, हा एका लाईटवर चालतोय आपण म्हणतो, पण त्याला लाईट नाही म्हणत विज्ञानाच्या भाषेत, त्याला करंट म्हणतो आपण. त्या करंटच्या माध्यमातून आपण या गोष्टी चालवतो, इलेक्ट्रिक गोष्टी चालवतो. त्या करंट कसं काम करतो वगैरे काय हे आपण ह्या धड्यामध्ये शिकणार आहे. त्याच्यानंतर त्यालाच आपण मराठीमध्ये जर पाहिलं तर या पहिल्या धड्याला आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो. गुरुत्वाकर्षण हा जो दुसरा धडा आहे आपला, त्याचं नाव आहे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. हे जे इलेमेंट म्हणजे जे मूलद्रव्य आहे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. ते वर्गीकरण कोणत्या आधारावर केलेलं आहे, का केलेलं आहे, हे सगळं आपलं त्याच्यामध्ये समजून घ्यायचंय. त्याच्यानंतर पुढचा धडा आहे आपला रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो केमिकल रिॲक्शन अँड
इक्वेशन्स, त्याच्यानंतर पुढचा धडा आहे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, ज्याला आपण म्हणतो विद्युत धारेचे परिणाम, आणि त्याच्यानंतर हीट नावाचा टॉपिक आहे आपला, हीट म्हणजे उष्णता, आणि रोज आपला उष्णतेशी संबंध येतो. आपण शेगडी पेटली, गॅस पेटला, चूल पेटली, तर आपण तिथं उष्णता पाहतो. तर त्या उष्णतेबद्दल आपला वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करायचा या टॉपिक मध्ये. त्याच्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आपण अगोदर शिकलो होतो रिफ्लेक्शन ऑफ लाईट, आणि हे आता पुढे आले रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचं अपवर्तन, आणि आपण शिकलो होतो रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचं परावर्तन. आता आपला या वर्षी शिकायचं आहे रिफ्रॅक्शन. काय शिकायचं आपलं यावर्षी? रिफ्रॅक्शन म्हणजे अपवर्तन कसं होतं ते आपल्याला बघायचं लाईटचं. लाईट म्हणजे आता इथं लाईट या शब्दाचा अर्थ काय होतो? आपण बल्ब लागला की त्याला लाईट म्हणतो, पण लाईट या शब्दाचा अर्थ खरा होतो प्रकाश, आणि बल्ब आपला प्रकाश देतो, त्यामुळं त्या अनुषंगाने आपण तो शब्द उच्चारतो. पुढचा आपला पाहिजे लेन्सेस. आपण पाहिलं असं बऱ्याच मुलांना चष्मे वगैरे लागतात, बऱ्याच मुलांना लागतात चष्मे, आणि त्यासाठी त्या चष्म्यामध्ये लेन्स तुम्ही ऐकलं असाल. ते लेन्सेस कसं काम करतात? जवळचा नंबर, लांबचा नंबर, या गोष्टी आपण ऐकल्या असतात डॉक्टरांकडून किंवा जो चष्मा घालतो माणूस त्याच्याकडून. काहीला भिंगाचा चष्मा असतो. तर ते चष्मे काय काम करतात, त्या लेन्सेस कसं काम करतात, हे आपला या टॉपिक मध्ये पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे मेटालर्जी. आता तो जो टॉपिक आहे त्याला आपण म्हणतो धातू विज्ञान मराठीमध्ये. त्याला काय म्हणतो आपण? धातू विज्ञान. हे जे धातू असतात, पितळ, स्टील वगैरे, हे जे धातू असतात, या धातूंची माहिती आपल्याला त्या टॉपिक मध्ये पाहिजे. त्याच्यानंतर 9वा टॉपिक आहे कार्बन कंपाऊंड, आणि आपण 9वी मध्ये एक टॉपिक पाहिला होता, कार्बन इज अन इम्पॉर्टंट एलिमेंट नावाचा टॉपिक. त्या टॉपिकचा पुढचा भाग आहे हा कार्बनचं कंपाऊंड. कार्बनचं कंपाऊंड कसं असतं? कार्बनला आपण मुख्यतः लिहिताना सी असं लिहितो विज्ञानामध्ये. काय लिहितो? सी. आणि त्या सीचं कंपाऊंड कसं बनतं? आपण सिंपली एक गोष्ट तुम्हाला सांगतो की CH4 असतं. CH4 हा जो CH4 असतो हो आपण केमिस्ट्रीमध्ये पाहतो 11वी-12वी गेल्याच्या नंतर, आणि खालच्या वर्गामध्ये आपलं विज्ञानाचं एकत्रित पुस्तक आहे. ह्याचं कंपाऊंड असतं C, आणि 4 H असतात त्याला. H अशी याची बॉन्डिंग बनलेली असते. ती तशीच का बनते, कशामुळे बनते, किती प्रकारच्या बॉन्डिंग असतात वगैरे, हे सगळं आपण त्या टॉपिक मध्ये शिकणार आहेत. आणि त्याच्यानंतर सगळ्यात इंटरेस्टिंग टॉपिक आणि माझा आवडता टॉपिक, जो आपला शेवटचा टॉपिक आहे, त्याचं नाव आहे स्पेस मिशन, म्हणजे अवकाश मिशन. त्याला आपण म्हणतो अवकाश मोहिमा. जसं चंद्रावर काही लोक जातात, नासाच्या वगैरे संघटना चंद्रावर यानं पाठवतात, त्याच्याबरोबर काही संशोधन करायला वैज्ञानिक मंडळी जातात, मंगळावर जातात. या ज्या मोहिमा असतात याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहे स्पेस मिशन या टॉपिक मध्ये. हा झाला 10वीचा पार्ट 1. आता दिवाळीपर्यंत आपला 5 टॉपिक कंप्लीट करायचे. तर मी तुम्हाला बिलकुल पळवणार नाही, नाहीतर एक दिवसात 1 तासामध्ये एक टॉपिक पण कंप्लीट होऊ शकतो, पण मला तसं कंप्लीट करायचं नाही, कारण आपल्या विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा आवाका पाहून आपल्याला ते शिकायचंय. पूर्ण वर्ष काय करायचंय मग आपल्याला, तेच मला समजत नाही. तुम्ही पळवता का? मग पळवायचं तर पळवणार बिलकुल नाही. प्रत्येक गोष्ट पुस्तकातल्या कानाकोपऱ्यातला प्रत्येक शब्द तुम्हाला एकदम चांगल्या रीतीने मी समजावून सांगणार आहे, आणि तो समजावून सांगितल्याच्या नंतर तुम्हीच मला शेवट म्हणाल की सर नशीब आमचं तुमची नामची भेट झाली, ते ऑनलाईन हो ऑफलाईन हो. त्याच्यानंतर हा झाला 5 टॉपिक आपल्या दिवाळीपर्यंत कंप्लीट करायचे, किंवा एखादा झाला तर जास्त घेऊ, पण जास्त मात्र संपूर्ण सिलेबस मी दिवाळीपर्यंत कंप्लीटच करणार नाही. भले तुम्ही माझ्याकडे जॉईन व्हा अथवा नका हो, कारण मला तुमची जी बेसिक गोष्टी असतात ज्या तुमच्या कधीच ते बेसिक तुमचं कंप्लीट नाही झालं किंवा कंप्लीट करून नाही घेतलं असं आपण म्हणू शकतो, ते मला अगोदर तुमचं कंप्लीट करून घ्यायचंय. त्याच्यानंतर आता आपण येऊ पार्ट नंबर 2 कडे. हा झाला विज्ञानाचा पार्ट नंबर 1. आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी बिलकुल घाबरायचं नाही. तुम्हाला प्रथमतः मराठी माध्यमामध्ये नाहीत ना क्लासेस, रोजचे रोज क्लासेस करत जायचे वर्षभर. मराठी माध्यमाचे असा किंवा इंग्लिश माध्यमाचे असा तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि या जिल्ह्याचं नाव किती वर न्यायचंय, मुख्यतः बीड जिल्ह्यातले लोक आणि आष्टी तालुक्यातले लोक, तुम्ही जरा लक्ष द्या, थोडेसे सावध व्हा, कारण आपल्या ठिकाणाचं नाव आपण करायचं असतं. कसल्या सवय लागत चालल्यात आपल्याला घाण घाण.
आजकाल 90% लोकांना वाटतं काहीतरी मी करप्शन करावं, माल छापावं. हे आपले संस्कार बनायला लागलेत. आपलं शिक्षण चांगलं नसल्यामुळे हे दुर्गुण आपल्यामध्ये घुसायला लागलेत आणि त्याच्यात लोकांना आनंद होतो. सरकारचं खाल्ल्याने काय होतं असं लोकांना वाटतं. एकतर पठ्य मला म्हणला सरकार म्हणजे समुद्र आहे, त्याच्यातली एखादी बकेट मी उपसून काढली म्हणून काय होतं. आणि जर बाप तसा असेल तर त्याच्या लेकरांवर कसे संस्कार होतील याचा पण विचार एकदा करा. आपल्या पंचायत समित्या वगैरे असतात, त्याच्या बाहेर लोक कसे बसलेले असतात आणि कशासाठी असतात, का तिथे गर्दी होते. आणि तेच जर करायचं म्हटलं तर जे फाउंडेशनल वर्क येतं, आणि आपण किती दिवस जिवंत राहणार आहेत. हा 5,000 10,000 वर्षापूर्वीपासूनचा हा प्रदेश आहे, हा देश आहे. आपण एवढी प्राचीन संस्कृती जपून ठेवली ह्या भारताने. तिथलं कोणी नाही राहिलं, तुम्ही किती दिवस राहणार येतं. मग समाजाला वाकडं वळण, खराब वळण नका लो. या देशासाठी, या राज्यासाठी, याला स्वतंत्र करण्यासाठी कित्येक लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, मेलेत. आणि गांधी सारखे लोक आपल्या देशामध्ये होऊन गेले, ज्याचा अख्खं जग आदर्श घेते. गांधी सारखे लोक आपल्याला भेटलेत, सुभाषचंद्र बोसांसारखे लोक इथं होऊन गेलेत. याच शिक्षण क्षेत्रामध्ये फुले मंडळी, महात्मा फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची ज्योत पेटवली होती याच महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आपलं काम करायचं, त्याच महाराष्ट्राला आपला दिशा दाखवावी लागणार आहे. देश कुठं चाललाय आपला देश. प्रत्येकाला या गोष्टी समजत नाही असं नाही, सगळ्यांना समजते, पण प्रत्येकाला वाटतं माझा फायदा काय. 1,500 रुपये दिल्याच्या नंतर लाडक्या बहिणी खुश होऊन एखादं सरकार आणू शकतात, पण 1,500 रुपये डुगडुग्याला भाडं एका लेकराला द्यावं लागतं त्या बाईला, कारण शिक्षणार्थून सरकारचा हात निष्ठत चाललाय. हे त्या बाईला समजत नाही. ती त्या 1,500 रुपयात खुश आहे, पण 2 जर मुलं असले तिला तर 3,000 रुपये तिचं नुसतं लेकरांना शाळेपर्यंत न्यायला भाडं द्यावं लागते, भाडं. याचा कुठेतरी विचार करा. जेडपीच्या शाळा बंद पडायला लागल्या, मास्तरही खुश आहेत, लेकरही खुश आहेत आणि पालकही खुश आहेत. पण त्या शाळा जर बंद पडल्या तर मास्तरांना नोकरी कुठे भेटणार आहे बाबांनो, विचार करा. त्या शाळा जर बंद पडल्या तर हे जे गरीबाचे लेकर आहेत हे शिकणार कुठे. ते तुम्ही म्हणता ते नाही शिकले तर काय जाते आमचं, माझ्या तर शिकतेत ना, माझ्याकडे पैसा आहे, सगळं आहे. पण जे शिकलेले विद्यार्थी नाहीत, आपल्या जिल्ह्याचं नाव खराब झालं ना, तिकडे शिरते. नाही लाजणी, पर्याय नाही, त्या लेकरांची त्या चूक राहणार नाही. आणि नंतर ते क्रिमिनल जर बनले तर त्रास कुणाला होणार आहे. व्हाईट ड्रेसमध्ये फिरणारा तुमचा मुलगा कुठं मारून फेकला जाईल असं समजेल का असं जर झालं तर. थोडासा विचार करा, जाग्यावर या. नुसता पैसा कमवणं नाही, नुसता पैसा आणि पैसा या गोष्टीने काही होत नसतं. कुठेतरी संस्कार लागतात, कुठेतरी चांगली नियत लागते आणि त्याची सुरुवात आता करा. वेळ निघून जर गेली तर नुकसान या राज्याचं होईल, या देशाचं होईल. आणि आपण त्यावेळेस होतो, त्याच्यामुळे इतिहासात आपल्याबद्दल काय बोललं जाईल याचा पण विचार करा. आपण या काळात आहोत, इतक्या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या गोष्टी आपल्याला अवेलेबल आहेत, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आपण सगळ्या गोष्टी करू शकतो, फक्त शांत आणि कुशाग्र बुद्धिमत्तेची गरज आहे आणि चांगल्या मनाची गरज आहे. त्यामुळे सगळे इकडे वळा. जास्त टाइमपास न करता, आज मी जास्त बोललो, इथून पुढे कधीच्या विषयावर बोलणार नाही चालू क्लासमध्ये. आता दुसरा जो आपला विषय, दुसरा जो भाग आहे विज्ञानाचा 10वीचा, तो आपला पाहिजे. त्याच्यामध्ये आपला काय शिकायचं, हा आहे आपला विज्ञान भाग 2, सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 10 पार्ट 2. आता मुख्यतः आपण पाहिलं भाग 1. भाग 1 मध्ये आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्री ह्या सायन्सचे आणखी एक महत्वाचं समजून घ्या तुम्ही इथं. हा जो सायन्स विषय, याचा इतका महत्वाचा विषय आपल्या याच्यामध्ये कोणताच नाही. तुमच्या उच्च शिक्षणासाठी किंवा तुम्हाला भविष्यामध्ये पुढे शिकायचंय, त्याचं कारण असं आहे, हा जो सायन्स अँड टेक्नॉलॉजी विषय, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पुढे भविष्यामध्ये याच सायन्सचे 3 भागामध्ये आपला 11वीला शिकावं लागतं. एक भाग होतो फिजिक्स, पहिला आहे फिजिक्स, दुसरा भाग आहे केमिस्ट्री आणि तिसरा भाग आहे बायोलॉजी. ह्या विज्ञानाचे 11वीला गेल्याच्या नंतर 3 भागामध्ये रूपांतर होतं. आणि आपल्या इकडे सध्या नीटकडे जास्त कल दिसतोय मला मुलांचा. त्याच्यामध्ये नीटची ज्यावेळेस तुम्हाला एक्झाम द्यायची असते त्यावेळेस तुम्हाला फिजिक्स अभ्यासावं लागतं, केमिस्ट्री अभ्यासावं लागतं. आणि ह्या दोन्ही विषयाचं मिळून अर्धा अभ्यासक्रम असतो नीटला आणि एकट्या बायोलॉजीचा अर्धा असतो. आणि आपला जो पार्ट 2 आहे मॅथमॅटिक्सचा, पार्ट 2 आहे आपला सायन्सचा, त्या पार्ट 2 मध्ये आपला टोटली बायोलॉजी शिकायची. आणि पार्ट 1 जो आपण पाहिला अगोदर, त्याच्यामध्ये आपण फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 2 विषय शिकणार आहेत. म्हणजे तुम्हाला सायन्स विषय किती इम्पॉर्टंट आहे
तो तुम्हाला कळाला असेल. नीटला जायचं म्हणलं की तुम्हाला फक्त सायन्स हा विषय पक्का असला पाहिजे. त्याच्यातच असतात फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी 10वीपर्यंत एकत्रित. आता जो आपला सायन्सचा पार्ट 2 आहे त्याचे चॅप्टर पाहिल्याच्या नंतर तुमच्या लगेच लक्षात येईल की हा भाग पूर्णतः बायोलॉजीशी संबंधित आहे. जर आपण याच्यामध्ये पाहिलं, सुरुवातीला त्याची जर आपण अनुक्रमणिका पाहिली तर आपल्याला लगेच लक्षात येईल. त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट बारकाईने समजून घ्यायची. ही आहे आपली अनुक्रमणिका. आणि पार्ट 2 मध्ये पण 10 चॅप्टर आहेत. जसं आपण पार्ट 1 मध्ये पाहिलं होतं, पार्ट 1 मध्ये पण किती होते? 10 चॅप्टर. तर पार्ट 2 मधला पहिला टॉपिक आहे आपला हेरिडिटी अँड इव्होल्युशन. हेरिडिटी या शब्दाचा अर्थ काय होतो? हेरिडिटी याचा अर्थ होतो अनुवंशिकता. आपण म्हणतो ना अनुवंशिक दोष आला किंवा काय झालं. अनुवंशिकता म्हणजे नेमकं काय? हेरिडिटी म्हणजे काय? ते अनुवंशिक ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं? अनुवंशिकता म्हणजे जे आपले माता पिता असतात त्यांच्यातले काही गुण, ते गुण 2 प्रकारचे असतात. काही फिजिकल असतात, काही मेंटली असतात. म्हणजे काही गुण आपल्या शरीराच्या वर दिसतात, त्याला आपण म्हणतो फिजिकल चेंज. जसं एखाद्या बापाचा कानाला इथं काहीतरी झालेलं आहे तर त्याच्या मुलाला पण तसंच होईल, किंवा आईच्या झालेलं आहे त्याच्या लेकराला पण तसंच होईल. त्याला आपण म्हणतो फिजिकल हेरिडिटी. म्हणजे ते फिजिकली हेरिडिटी आपल्यामध्ये आलेली असते. आणि दुसरा प्रकार त्याचा कोणता असतो? दुसरा असतो मेंटल. जसं आपण जे आई वडील हुशार असतात त्यांचे लेकरं हुशार असतात, जे आई वडील माठे असतात त्यांचे लेकरं माठे असतात. याला आपण म्हणतो मेंटल. काय म्हणतो त्याला? मेंटल हेरिडिटी. आणि दुसरा आहे आपला इव्होल्युशन. इव्होल्युशन या शब्दाचा अर्थ काय होतो? उत्क्रांती. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहेत प्राणी जन्माला आले कसे, माणूस जन्माला आला कसा, या प्रत्येक गोष्टीची आपल्याला चाचपणी करायची, समजून घ्यायची. माणसाची उत्क्रांती झाली कशी, त्याच्यामध्ये बदल कसा कसा होत गेला. दुसरा चॅप्टर आपला महत्वाचा लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 आणि लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 हे दुसरा आणि तिसरा धडा आहे. हे पण टॉपिक फार महत्वाचे आहेत. या टॉपिकवर, हे जे वरचे तिन्ही टॉपिक आहेत याच्यावर तुम्हाला डायरेक्टली नीट परीक्षेत सुद्धा प्रश्न विचारतो. आता जर तुम्ही कच्चे राहिलात तर तिथे पुन्हा बाकीच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत तुम्ही बच्चे राहणार. बच्चे म्हणजे ज्याला कमी कळतं तो विद्यार्थी. पण तसं आपला होऊ द्यायचं नाही. माझे लेक्चर जॉईन केल्याच्या नंतर आणि शेवटपर्यंत बॅच केल्याच्या नंतर पूर्ण वर्षभर शिकवणार आहे मी तुम्हाला. पूर्ण वर्षभर बॅच केल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्यासमोर बच्चे नाही होणार, उलटे तुमच्या समोर ते बच्चे वाटणार. त्या पद्धतीने आपण अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. एन्व्हायरमेंटचं मॅनेजमेंट कसं करायचं याच्यात पाहणार आहे. त्याच्यानंतर टुवर्ड ग्रीन एनर्जी हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि एनर्जिक टॉपिक आहे. करंट अफेअर मध्ये हा टॉपिक वारंवार महत्वाचा राहतो आणि अगदी एमपीएससी यूपीएससीला सुद्धा या टॉपिकवर चांगल्या प्रकारे प्रश्न विचारले जातात. या दोन्ही टॉपिकवर हा टॉपिक तर एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट तुमच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असाल त्यावेळेस फार महत्वाचं होऊन जाईल, कारण तिथं त्या टॉपिकला एक वेगळं महत्व आहे. त्यानंतर टुवर्ड ग्रीन एनर्जी म्हणजे नेमकं काय भानगड आहे? टुवर्ड म्हणजे एखाद्या गोष्टीकडे आपण जाणं, आणि ग्रीन एनर्जी म्हणजे त्याला आपण हरित ऊर्जा असं म्हणू शकतो. जसं आपण पाहतो पहिली जी एनर्जी रिसोर्सेस आपण वापरतो, कोळसा, पेट्रोल वगैरे, याच्यामधून धूर निघतो बाहेर आणि त्या धुरामुळे काय होतं? आपल्या वातावरण खराब होतं आणि हवेमध्ये कार्बनचं प्रमाण वाढतं. असं होऊ नये, वातावरण स्वच्छ राहावं, आणि त्याचा परिणाम मोठ्या शहरामध्ये असा व्हायला लागलाय की श्वास घेतल्यामुळं माणसांना अनेक प्रकारचे आजार व्हायला लागले, खोकसुटी, आणि माणसाचं आयुष्य कमी व्हायला लागले. त्यामुळे आपला पर्याय काय आहे दुसरा? तो पर्याय आहे ग्रीन एनर्जी. ग्रीन एनर्जी म्हणजे काय भानगडे, काय नाही ते एकदम डिटेलमध्ये. जसं आपण थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, ग्रीन एनर्जी म्हणजे जी एनर्जी, ज्या एनर्जीचा जर आपण वापर केला तर आपण पर्यावरणामध्ये प्रदूषण करणार नाहीत. प्रदूषण विरहित एनर्जी जी असेल त्याला आपण म्हणतो ग्रीन एनर्जी. त्या सगळ्यांबद्दल आपण तिथं अभ्यास करणार त्या टॉपिकमध्ये. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे अॅनिमल क्लासिफिकेशन. आपण पाहिलं बायोलॉजी पाहतोय, मी सांगितलं पार्ट 2 मध्ये. आपण अॅनिमल आणि प्लांट्स हे 2 प्रकारच्या लिव्हिंग थिंग्स असतात, म्हणजे सजीव असतात. सजीवाला आपण मराठीमध्ये म्हणतो, इंग्लिशमध्ये म्हणतो लिव्हिंग थिंग्स. आता त्या ज्या लिव्हिंग थिंग्स असतात किंवा सजीव असतात ते आपण पाहतो मुख्यतः 2 प्रकारचे पडतो. त्याच्यानंतर आपण ते तर पाहणारच आहेत पुढं, किंगडम वगैरे काय असतं ते आपण अगोदरच्या वर्गांमध्ये शिकलो. 5 किंगडम वगैरे ते नंतर मी त्या वर्गात शिकवणार आहे. जर तुमचं कच्चं राहिलं असलं त्या वर्गाचं लेक्चर तुम्ही जाऊन पाहू शकतात. परंतु
ऍनिमल क्लासिफिकेशन आपल्या इथं पाहिजे स्पेशली. बायोलॉजी म्हणजे दोन प्रकारचा अभ्यास आपण करतो. बायोलॉजीचे दोन पार्ट पडतात पुढं. एकाचं नाव असतं बॉटनी आणि दुसऱ्याचं नाव असतं झुलॉजी. बायोलॉजीचे पण दोन भाग पडतात आणि एकाचं नाव असतं बॉटनी, दुसऱ्याचं असतं झुलॉजी. मी सांगितलं नीट परीक्षा, नीटची तयारी ज्यावेळेस तुम्ही करायला लागता त्यावेळेस फिजिक्स केमिस्ट्री ह्या दोन विषयाला अर्धे मार्क पूर्ण परीक्षेत आणि बायोलॉजीला अर्धे मार्क. आणि जे बायोलॉजीचे अर्धे मार्क आहेत त्यातले अर्धे बॉटनीला असतात, अर्धे झुलॉजीला असतात. बॉटनीमध्ये आपण प्लांट्सचा अभ्यास करतो, बॉटनीमध्ये आपण वनस्पतींचा अभ्यास करतो आणि झुलॉजीमध्ये आपण ऍनिमल्स म्हणजे प्राण्यांचा अभ्यास करतो. आणि तेच आपला त्या प्राण्यांचा अभ्यास करत असताना एक पूर्ण विषय आहे झुलॉजी. त्याची सुरुवात शिकायची तुमची पाठीमागत झाली आहे, पण ऍनिमल क्लासिफिकेशन पासून मुख्य सुरुवात होती त्याची शिकायची. त्यामुळं हा टॉपिक चांगल्या प्रकारे समजावून घेतला तर तुम्हाला पुढे त्याचे अनेक प्रकारे फायदा होणार आहे. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. हे मायक्रोबायोलॉजी काय भानगडी होणार हे आपलं पाहिजे पुढच्या टॉपिक मध्ये. त्याच्यानंतर सेल बायोलॉजी पाहिजे आणि बायोटेक्नॉलॉजी पाहिजे. जे बायोटेक्नॉलॉजीचा इंट्रोडक्शन आपण क्लास 9th मध्ये करतो. तुम्हाला एक टॉपिक होता क्लास 9th मध्ये इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी, आणि त्या बायोटेक्नॉलॉजीचा पुढचा पार्ट जे 9वी मध्ये शिकलात त्याच्या नंतर जे शिकायचे तुम्हाला ते आपण इथं शिकणार आहेत. त्याच्यानंतर आपण पाहणार आहेत सोशल हेल्थ. जसं आपण पाहिलं पाठीमागं कोरोना आला होता आणि कोरोना आल्याच्या नंतर सोशल डिस्टन्स पाळायचं सांगितलं होतं आपल्याला. काय पाळायचं सांगितलं होतं? सोशल डिस्टन्स म्हणजे सामाजिक अंतर. म्हणजेच दोन व्यक्तींनी एकमेकाच्या जवळ जायचं नाही, कारण शिंकला की लगेच कोरोना झाला किंवा थुंकला की कोरोना झाला. शिंकणं आणि थुंकणं ह्या दोन गोष्टींना फार महत्व आलं होतं त्या काळामध्ये, म्हणजे त्याला भ्यायला लागले होते. आणि त्या तशा काळामध्ये ही जी आपली सोशल हेल्थ आहे म्हणजे संपूर्ण समाजाची हेल्थ बिघडली होती. संपूर्ण सोसायटीच्या हेल्थवर म्हणजे आरोग्यावर धोका निर्माण झाला होता आणि त्याच्यामधून आपण बाहेर निघलोतच, पण आपलं बरंच वाटोळं पण करून गेला तो. ही वेगळी गोष्ट आहे, आता ते भरून न निघण्यासारखे. आणि त्या काळामध्ये तर विद्यार्थ्यांच्या आणखी अडचणी वाढल्या आणि तुमच्या इंग्लिश मिडियमनी त्यांची फार वाट लावून टाकली, वाट. आणि आता मराठी पुस्तकं तर वाचायचे सोडूनच दिलेत. हळूहळू काय होणार आहे, मराठीमध्ये तुम्हाला तुमची भाषा सुद्धा बोलता येणार नाही आणि तुमचा जो आत्मसन्मान वगैरे असतो ना त्या गोष्टी संपणार आहेत. आणि त्या संपल्याच्या नंतर तुमची किंमत बाहेर जाऊन वाढवावं लागेल, इथं वाढेल असं मला वाटत नाही. आणि लास्ट टॉपिक डिझास्टर मॅनेजमेंट. म्हणजे जे काही डिझास्टर येतात, ज्या काही आपदा येतात आपल्यावर, नैसर्गिक आपदा, भूकंप असेल किंवा सुनामी असेल, या आपदा कशामुळे येतात, काय येतात, त्याचा पर्याय काय असतात, आल्याच्या नंतर आपण त्याच्यापासून कसं वाचायचंय हे आपण त्या डिझास्टर मॅनेजमेंट टॉपिक मध्ये शिकणार आहे. जसं पाठीमागच्या काही दिवसांपूर्वी आपल्या इकडं वादळ आलं होतं आणि बऱ्याच लोकांचे पत्र वगैरे उडून गेले, झाडं पडले आणि नुकसान झालं खूप प्रमाणावर. ते डिझास्टर भरून कसं काढायचं, 4-5 दिवस, चांगले 7-8 दिवस काही ठिकाणी आपल्या इकडे लाईट पण नव्हती, त्या दुरुस्त्या वगैरे केल्या, नंतर ते टॅपेवर आता आलंय. अशा प्रकारे आपण हा पार्ट 2 अभ्यासणार येतो. ज्यावेळेस आपलं सायन्स कम्प्लीट झालेलं असेल 10वीचं त्यावेळेस तुम्ही एक बेटर स्वतःला बेटर समजता. आता आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने. आणि त्यामुळे सांगतोय जास्तीत जास्त लोकांना हा लेक्चर फॉरवर्ड करा, प्रत्येकाला फायदा होऊ द्यायचा, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचवा, प्रत्येकाला फायदा होऊ द्या. आणि एक गोष्ट आणखी करा, होईल तोटा. तुमचे 3री 4थी 1ली 2रीच्या लेकरांना तुम्ही जर इंग्लिश मिडियम माझ्या लेकराचं नुकसान होते असं जर म्हणत असाल आणि तुमच्या गावातल्या शाळा जर बंद पडत असतील आणि तिथं जर तुम्हाला मंगल कार्यालय उभारायचे असतील टाक्या बिक्या बांधून, कारण शाळेचे कंपाऊंड बांधायला तुम्हाला लई इंटरेस्ट, 3000 रुपये राहत नाहीत त्याच्यात, पण खूप इंटरेस्ट त्याच्यात. आणि ज्यावेळेस ती शाळा बंद पडायला लागते ना त्यावेळेस तुम्हाला काहीच नाही त्याचं काम. त्यावेळेस मला समजतं, असं बऱ्याच लोकांमध्ये मला दिसलं की तुम्ही पैसा सोडता तुमच्यासाठी इम्पॉर्टंट काही नाही, आणि जर तुम्ही पैसा सोडून तुमच्यासाठी इम्पॉर्टंट काही नसेल तर तुमच्या बरोबर ना कोणी मैत्री करू शकतं, कारण त्याचा काही फायदा नाही. उलट तुमच्या नादी लागून तो खराब माणूस बनणार आहे. त्यामुळं जेवढे लोक मला असे ओळखत असतील बाबा हे असे करप्टेड माइंडचे, तुम्ही काय करा, माझ्यापासून थोडं लांबच राहा, बोलू नका, डोंट टॉक विथ मी, कारण मी आणि तुम्ही थोडे वेगळे येतं.
भले असंही असू शकतं की मी जरा चुकीच्या ठिकाणी जन्माला आलो किंवा चुकीच्या माणसांमध्ये जन्माला आलो, असं होऊ शकतं. पण असो, तुम्ही खुश राहा आणि थोडं लांब राहा, एवढंच सांगतो. आणि बाकीचे जे विद्यार्थी आहेत माझे ऐकणारे, ज्यांना याच्यामध्ये स्वतःचा फायदा करून घ्यायचा, त्या लोकांनी काय करायचं की आपापल्या विद्यार्थ्यांना पटकन याला जॉईन करून घ्या. कारण जेवढं लेट होता, तुम्ही पुन्हा जॉईन करणार आहेत हे माझी गॅरंटी. 1 महिना लेट होता, 2 महिना होता, काही काही वर्षभर लेट होते, पण नंतर तुम्ही पस्तावा सुद्धा नाही करू शकणार. कारण माझे लेक्चर न केल्यानं तुम्हाला पस्तावा पण करावा लागत असतो हे समजणार नाही. इथं फक्त लेकरांना असं नाही की पोपट बनवणार आहे मी, असं बोललं पाहिजे नुसतं टुक 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 इंग्लिशमध्ये प्रश्नाचं उत्तर सांगितलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना मी नंतर काय सांगितलंस तू हे जर विचारलं, पाठ केलेली असती व्याख्या, आणि विचारलं तू काय सांगितलंस रे बाबा मला जरा समजून सांग, नाही सांगू शकत. कारण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी बिलकुल नाही. कन्सेप्च्युअल क्लॅरिटीचं नावच नाही. कन्सेप्ट शिक्षकांनी शिकवलं की लेकराच्या डोक्यात शिरलंच नाही किंवा विसरून गेले. आणि जर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नसेल तर पोपटपंची करून उपयोग आयुष्यात होत नाही. आता विषय बदललेत, आता सगळ्या गोष्टी बदलल्या, आता पेपर घ्यायचे पॅटर्न बदललेत, आता हजारो वेळा पेपर झाले, तेच तेच प्रश्न रिपीट झालेत. तुमचे जे फॅक्ट असतात, फॅक्टला कोणी खात नाही. आता तुमचे जे फॅक्ट असतात त्या फॅक्टमुळे काय होतंय की ते फॅक्टच तुम्ही पाठ करून डोक्याला बाहेर बाकीचं काही कन्सेप्ट वगैरे विचार करण्याचं बंद होत आलंय. आणि जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही तोपर्यंत तुमच्या बुद्धीचा विकास नसतो. ते साठवणूक होती त्याच्यात फक्त. आणि पाणी जर एखाद्या ठिकाणी साठून राहिलं ना तर त्याच्यात किडे पडतात, तसे मेंदूत पण पडते. त्याच्यामुळे काय करायचं, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी चांगल्या प्रकारे करून घ्यायची. थोडं लेट होईल पण थेट झालेलं बरं असतं. घाई करून जायचंय पुढं. 10वीचा वर्ग सोडून 11वीला तुम्हाला यावर्षी नाही ना प्रवेश भेटणार, किंवा 9वीचा वर्ग सोडून 10वीला नाही प्रवेश भेटणार. त्याच्यामुळं वर्षभर चांगला अभ्यास करा. प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि अभ्यासाला सुरुवात करा. आणि या जिल्ह्याचं नाव पुढच्या 1 वर्षात बाहेर निघलं पाहिजे. आपल्या जिल्ह्यातले विद्यार्थी चमकले पाहिजे, ठासून सांगितलं पाहिजे बीड जिल्ह्याचा आहे पण खराब नाही चांगला व्यक्ती आहे. बीड जिल्ह्याचा आहे, खराब नाही चांगला व्यक्ती आहे, ठासून सांगण्याची ताकद आपल्यात आली पाहिजे. ती फक्त शिक्षणाने येईल. आणि हे प्रायव्हेटवाले जरा यांच्याकडे पळायचं थोडं बंद करा. शाळा बंद पडल्या ना नंतर हे आपला असा असा फायदा घेते. तुम्हाला वाटेल लोचके तोडतात का काय आपले, इतका पैसा तुम्हाला घालावा लागेल नंतर. कारण मनमानी कारभार चालू होत असतो नंतर. आणि ते होऊ नये म्हणून सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. थोडेसे सावध व्हा. तुमचा पहिलेचा विद्यार्थी जर लयच तुम्ही फॉरेनला नेऊन टाकलं ना, अमेरिकन युनिव्हर्सिटी म्हणतोय मी, तरी पण त्याचा फायदा होणार नाही बाबांनो. त्याचं कारण असं आहे की तुम्ही काय करतात, जरा येडे झालात, येडे. तुम्हाला वाटतं की आता बोललेला राग येईल तुम्हाला, पण येऊ द्या, राग आलाच पाहिजे. राग जर नाही आला तर तुम्ही सुधारणार नाही. कारण जर तुम्ही या शाळा बंद पाडल्या, 10वी पर्यंत लेकरांना 50-50 हजार वर्षाला खर्च करायला लागले, घरात 2-3 लेकरं, 1-1.5 लाख सालाला चालले, त्याचा परिणाम असा होईल ज्यावेळेस त्याला उच्च शिक्षण घ्यायचे आणि तुमच्या पैशाची गरज असेल त्यावेळेस तुम्ही पैसे खर्च करायला थकलेले असतात. आणि जरी नाही थकलात तर तारामळीत दिवस जाणार आणि तुमचा विद्यार्थी तुमचे शेवटपर्यंत साथ देईल याची गॅरंटी धरू नका बाबा. कारण काळ बदललाय, वेळ बदलली, तर तुमचीही बदलण्याची वेळ आहे त्या ठिकाणी या. शासन मूर्ख नव्हतं की तुमच्या घरापर्यंत शाळा आणल्या त्यांनी. शासनाला असं वाटायला लागले की तुम्हालाच आमच्या शाळांची गरज नाही. तुम्ही 1500 रुपयाच्या याच्यात जाम खुश आहेत. 1500 रुपये लाडक्या बहिणींना भेटले, जाम खुश आहेत. पण तुमच्या लाडक्या विद्यार्थ्यांचं काय चाललंय, 2-2 तास ते एखाद्या बसमध्ये बसून प्रवास करतात, सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास. काय असणार आहे त्याचं भविष्य? तो एक बैल बनणार, रोबोट बनणार, रोबोट. आणि तो रोबोट भविष्यात आई वडिलांच्या सानिध्यातून दुसऱ्या तिसऱ्या एखाद्या माणसाच्या सानिध्यात गेला तर त्याच्या मनावर चालायला लागणार. कारण तो रोबोट आहे. तुम्ही बनवतात रोबोट. आता सुद्धा माणसं रोबोट बनले. सारखा तो मोबाईल पुढून रील चालू, सपा सपा सपा. किती टाइम गेलाय ते कळा नाही. ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला ट्रॅक करते, तुमची सगळी इन्फॉर्मेशन माहीत करून घेते. तुमच्या मनात विचार काय चाललाय, तुमचं चाललंय काय, सगळं रेकॉर्ड राहते. ते थोडंसं कमी करा. पाहू नका असंही माझं म्हणणं नाही. थोडंफार मनोरंजन ठीक आहे, पण मनोरंजन म्हणून पहा त्याच्याकडं. त्याला जीवनाचा भाग नका बनवू.
ते जर तुमच्या जीवनाचा भाग बनला तर हे पुस्तकं सुटले तुमच्या हातातले, विद्यार्थ्यांच्या, तुमच्या पालकांच्याच हातात कधी पुस्तक नाही दिसलं. पहिले लोक कादंबऱ्या वाचायचे, वेगवेगळे पुस्तकं वाचायचे, आज काय. आणि हे ज्यावेळेस तुम्ही वाचतात ना त्यावेळेस तुम्हाला माणसं वाचता येतात. समोरचा माणूस कसा आहे या गोष्टी तुम्हाला तरच कळतात, अन्यथा कळत नाही. त्यामुळं थोडस लवकर सावध व्हा. आणि प्रवचन आज तुम्हाला वाटलं असं नाही आजचं शेवटचं प्रवचन आहे मी सांगितलं, कारण तुम्हाला प्रवचनामध्ये इंटरेस्ट खूप आहे. प्रवचनामध्ये लोकांना इंटरेस्ट खूप आहे, फक्त ते ऐकण्यात इंटरेस्ट नाही. माझ्या गावात प्रवचन व्हावं, कीर्तन व्हावं, सप्ते व्हावं हे इंटरेस्ट खूप आहे, पण ते ऐकण्यात आणि ते घेण्यात रस नाही राहिला कोणाला. कारण तुमच्या सवयी बदलल्यात, तुमचे सगळ्या गोष्टी बदलल्यात. त्यामुळं काय करायचं, ज्या फाउंडेशनल गोष्टी आहेत त्या सोडू नका. मोठमोठा लोक, टाटा बिर्ला सारखे लोक रोज पुस्तक वाचतात. तुम्हाला वाटतं पुस्तक म्हणजे काय आहे, हे बघा तो रील, तू रीलच बघ. लेकरं का फोर होते ना तपास नाही लागणार. त्यामुळं सुधरा. पालकांपर्यंत ज्या व्हिडिओ पोहोचलाय थोडासा विचार करा. आणि आपली भाषा टिकून ठेवायचं पण थोडंसं डोक्यात आण. ज्यावेळेस भाषा संपन त्यावेळेस आपली संस्कृती संपन, आणि ज्यावेळेस संस्कृती संपन त्यावेळेस आपलं महत्व संपन. आणि महत्व आपलं कधी संपून द्यायचं नसतं. एवढं बोलून इथंच थांबतोय मी. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि प्रत्येक जणांनी आपापल्या आरोग्याची काळजी घ्यायची.